न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे ग्राउंड झिरोवरती, जिथे नरसंहार घडून आलेला आहे। अगदी त्याच्या मधोमध ठिकाणी आता आपण उभे आहोत। या संपूर्ण प्रदेशामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येतात। जो नरसंहार घडला त्याचे अतिशय हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते आपण इथे आता बघणार आहोत। आपण इथे पाहत असाल, इथे जमिनीवरती आजही रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे एका पर्यटकाचं पार्थिव जे आहे ते पडलं होतं, त्याला गोळी लागली होती आणि गोळी लागल्यानंतर त्याच्या शरीरातून जो रक्तस्राव झालेला आहे तो रक्तस्राव इथे मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि हे रक्त आहे आपल्या भारतीय पर्यटकाचं, ज्याच्यामुळे त्याचा प्राण जे आहेत त्यांना गमवावे लागलेले आहेत। अतिशय हृदयद्रावक असं चित्र आहे। आपल्या आप्तसोखियांचं असं रक्त सांडलेलं या जमिनीवरती पाहायला मिळतं आहे। आणि हे संपूर्ण चित्र जे आहे ते सांगत आहे, आक्रोश करत आहे की आम्हाला न्याय हवाय। आमचा गुन्हा काय होता? आम्ही पर्यटक आहोत, आम्ही काश्मीरमध्ये आलो, आमच्याच देशाच्या जमिनीवरती पर्यटनासाठी आलो, हा आमचा गुन्हा होता का? हा प्रश्न एकंदरीत विचारला जातो आहे। आणि फक्त इथेच रक्ताचे डाग नाहीत, इथून पुढे 5 पावलं गेलं तर अजून इथे आणखीन एक रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे देखील आणखीन एक पार्थिव जे आहे पर्यटकाचं ते इथे होतं निश्चित पडलेलं। त्यांना देखील मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला गोळी लागल्यामुळे, आणि त्यांचं देखील इथे रक्त जे आहे त्याचे डाग इथे आपल्याला पाहायला मिळतात। त्यांना रक्तस्राव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे। इथे रक्ताचे डाग जे आहेत 2 ठिकाणी, इथे आणि ह्या ठिकाणी, अगदी 5 फुटांवरती आपल्याला 2 पार्थिव जे आहेत ते पडलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि असंच एकूण चित्र जे आहे या संपूर्ण वैष्णव या प्रांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एक पर्यटन स्थळ आहे, इथे सर्व पर्यटक आनंदासाठी येतात, मात्र याच ठिकाणी आनंद नाही तर एक अश्रू जे आहेत त्यांच्या आप्तसोखियांना ते आपले इथे पाहायला मिळतात। कारण इथे वातावरण अतिशय चांगलं असलं तरी देखील एक नरक यातना ज्या आहेत त्या इथे पर्यटकांना भोगाव्या लागलेल्या आहेत। एक अमानुष असा गोळीबार जो आहे तो झालेला आहे, आणि समोरच्या बाजूने जे जंगल आहे त्या जंगलातून इथे हे अतिरेकी आले आणि त्यांनी बेफामपणे या सर्व पर्यटकांवरती गोळीबार केलेला आहे। आणि गोळीबार झाल्यानंतर हे पर्यटक जे जखमी झाले होते, जे मृत्युमुखी पडले होते, ते याच जमिनीवरती इथे निश्चित पडले होते। त्याची दृश्य देखील आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत। अशी घटना पुन्हा घडू नये अशीच प्रार्थना जी आहेत सर्व भारतीय करत आहेत। आणि ही जी घटना घडलेली आहे, हा जो नरसंहार घडलेला आहे, त्याचा बदला भारतीय लष्कराने लवकरात लवकर घेतला पाहिजे, अशी एक मागणी, असा एक आक्रोश सर्व भारतीय जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, वैष्णव।